आणि अमेझिंग वेट लॉस, फॅट लॉस आणि अमेझिंग असं हेल्दी लाईफस्टाईल मी जगतीये. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं वजन कमी करेन आणि एवढा सुंदर असा वर्कआउट करेन. नक्कीच सगळ्यांचे घामाचे अंघोळ झाले असतील, सगळ्यांचे टी शर्टचे कलर चेंज झाले असतील 100%. कारण ही घामाची अंघोळ तितकीच महत्वाची आहे जितकी आपली पाण्याची अंघोळ. एवढंच सांगेन, प्रोटीन शेक का महत्वाचा आहे, कारण जे आपल्याला अन्नातून मिळत नाहीये, जे अन्न खाऊन आपण ओबेसिटीकडे डायव्हर्ट होतोय, ते कॅलरी मॅनेज करून आपल्याला अन्न खात खात प्रोटीन घ्यायचंय, जेणेकरून तुमच्या शरीराची प्रोटीनची नीड ती भरून निघली पाहिजे. शरीराला, प्रत्येक गाडीला जशी सर्व्हिसिंगची गरज आहे, तशी शरीराला सर्व्हिसिंगची गरज आहे. प्रत्येक पार्टला वेगवेगळ्या पद्धतीने सर्व्हिसिंग करायला लागते. त्या पद्धतीने आपल्याकडे न्यूट्रिशन बनलेलं आहे. हृदयात जो आपलं हृदय आहे ते खूप महत्वाचं आहे, त्याच्या रिलेटेड न्यूट्रिशन आहे, जॉईंट रिलेटेड आहे, स्किन रिलेटेड आहे, आणि वेट लॉस, वेट गेन, वेट मेंटेन हे वरती प्रोटीन किती आणि कसं घ्यायचं हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने वेलनेस कोच गायडन्स करतो. प्रोटीन हे असं आहे की जे शरीराला व्यवस्थित मात्रेमध्ये घेतलं तर आपण हेल्दी आणि ऍक्टिव्ह दिवस काढू शकतो. कारण आता आपण हा 20% एक्सरसाइज केलाय, 80% काय काम आहे तुमचं. महत्वाचं तर एक्सरसाइज नंतर तुमचं सगळं संतुलित आहार, त्याच्यानंतर तुमचं जे काही डाएट रुटीन आहे ते, प्रॉपर पाणी इनटेक, आणि त्या माध्यमातून होणारा वेट लॉस आणि एनर्जी आणि फिटनेस. तर एवढंच सांगेन की तुम्ही जे काही करताय ते प्रॉपर वेलनेस कोचला विचारून करा. 100% तुमच्या एनर्जीमध्ये खूप सारा वाढ होणार आहे आणि निरोगी आणि आनंदी लाईफ आपण जगणार आहे. माइंडसेट ठेवा, प्रोटीन गरजेचं आहे आणि ते अन्नातून भेटत नाहीये, तेच आपल्याला न्यूट्रिशनच्या माध्यमातून घ्यायचंय. ना की प्रोटीनचं नाव घेतलं की लोक म्हणतात नाही नाही आम्ही त्या पावडरी खाणार नाही. गहू, ज्वारी, जे काही पीठ आपण खातोय त्या पावडरीत आणि त्याला प्रोसेसिंग करून खाते, बरोबर ना. गहू चावून खातोय बिलकुल नाही, गव्हाला दळून आणतोय, त्याचं कणिक टिमतोय, मग ती चपाती बनते, त्याला भरपूर सारं तेल लावलं जातं आणि मग ते पोटात जातं. तर त्याला प्रोसेसिंग आहे, मग त्या पिठापासून आपण अन्न खातोय. तर हे पण एका प्रकारे प्रोसेस करून आपल्यापर्यंत आणून सोडले. कारण जसे गहू आपण चावून खाऊ शकत नाही, तसेच ते जे न्यूट्रिशन बनवलंय किंवा ते जे काही सोया प्रोटीन आहे ते सोयाबीन आपण चावून खाऊ शकत नाही. म्हणून ते प्रोटीन तर प्रॉपर समजून घ्यायचंय. प्रोटीनच्या नावाखाली उगीच टाळाटाळ न करता प्रॉपर नॉलेज ज्या वेलनेस कोचकडे आहे त्याच्या माध्यमातून गायडन्स घ्या आणि प्रॉपर वेने आपली वेट लॉस जर्नी आणि आयुष्यात निरोगी राहण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, त्याचा फायदा करून घ्या. तर थँक्यू बजरंग गावले सर, मला बोलण्याची संधी दिली. वा, येस. खूप सुंदर असा मेसेज मॅमने दिलेला आहे. प्रोटीन शेक काळाची गरज आहे आणि नक्कीच काळाची गरज आहे, कारण आपण जो कार्डिओ करतो, आपण जो स्ट्रेंथ वर्कआउट करतो, त्याच्यानंतर मसल्स रिपेअर करण्यासाठी प्रोटीन शेकची गरज असते आणि हे लोकांना समजत नाहीये. तर नक्कीच याच्यावरती मॅमने खूप सुंदर असं गायडन्स दिलेलं आहे.